हॅलो नमस्ते. आज आपण बघूयात बिर्याणी. त्यासाठी आपल्याला लागणार आहे चिकन. इथे मी अर्धा किलो चिकन घेतले. त्यासाठी आपण लावूया हळद. चिकनला हळद लावून घेऊया. नंतर टाकूया आपला काळा मसाला घरगुती. नंतर त्याच्यात ॲड करूया आलं लसूणची पेस्ट ॲड केली. नंतर मीठ चवीनुसार. बिर्याणी मसाला तुमचं जेवढं चिकन आहे तेवढं. मी 2 चमचे बिर्याणी मसाला टाकला आहे. दही मिक्स करून व्यवस्थित ते टाकून द्यायचं. दही व्यवस्थित मिक्स केलं की गुठळ्या राहत नाहीत. मग सगळं मॅरिनेट करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स केलं. आता आपण कांदा फ्राय करून घेऊया. तेल गरम झालं आहे, त्यात कांदा टाकते. फ्राय करून घेऊया. कांदा व्यवस्थित फ्राय झाला पाहिजे, कारण तो आपण वरती बिर्याणीसाठी क्रिस्पी कांदा करतोय. कांदा तळून घेऊया. कांदा बघा व्यवस्थित गुलाबी कलर आला आहे. आता काढून घेऊया. नंतर कढई ठेवली मी, त्याच्यात थोडासा कांदा टाकला आहे. कांदा गुलाबी होऊ द्यायचा. गुलाबी झाल्यानंतर थोडंसं टोमॅटो ॲड करायचं. टोमॅटो ॲड केल्यानंतर मी मिरची टाकते. तुम्हाला लागत असेल तिखट तर टाका, नाही तर नाही टाकले तरी चालते, पण चव छान येते. मिरची झाल्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकते. नंतर पुदिन्याचे पाने टाकते थोडेसे, चव छान येते. नंतर आपण मॅरिनेट करून घेतलेलं चिकन आहे ते टाकून देते. कढईमध्ये व्यवस्थित टाकून द्यायचं आणि 5 मिनिट हाय फ्लेमवरती परतायचं. 5 मिनिट हाय फ्लेमवर परतल्यानंतर मग चिकन बघूया आपण. असंच परतत राहायचं 5 मिनिट. पाच मिनिट परतून झालं आहे माझं. आता आपण झाकण ठेवून देऊया याच्यावरती. झाकण ठेवून दिले. थोडंसं पाणी ओतते वरतून, म्हणजे खाली पाणी सुटेल. आता तांदूळ बासमती घेतला आहे मी, तो धुवून घेते पाण्यामध्ये. मी अर्धा तास भिजत ठेवला होता. अर्धा तासानंतर काढते. बघा आता एक टोप ठेवलं आहे, पाणी ठेवलं आहे, त्याच्यात खडे मसाले टाकून देते. खडे मसाले टाकलेत. लिंबू पण टाकून द्यायचा त्याच्यामध्येच. एक पाण्याला उकळी येऊ द्यायची. मीठ टाकायचं चवीनुसार. मीठ थोडंसं जास्त टाकायचं, कारण ते तांदळाला मिक्स होतं. लिंबू टाकला आणि थोडंसं तेल टाकलं की तांदूळ सुट्टा होतो, चिपकत नाही एकमेकांना. मग मी आता पाण्यामध्ये उकळी आली, तांदूळ टाकून घेते. तांदूळ व्यवस्थित शिजू द्यायचा. अधूनमधून हलवत राहायचं, म्हणजे खाली बुडाला चिकटणार नाही. तांदूळ साईडला शिजतोय. आपण चिकन बघूया कसं शिजलं आहे ते. चिकन पण 80% शिजलं पाहिजे, जास्त नाही शिजवायचं, कारण आपल्याला त्याला परत वरती पण बिर्याणीमध्ये टाकताना नंतर शिजणार. बघा चिकन शिजलं इथे. आता मी तांदळामधले खडे मसाले काढून घेते बाजूला. तुम्हाला आवडत असतील तर राहू द्या, नसतील आवडत तर काढून घ्या. आता एका मोठ्या टोपामध्ये मी आपलं तयार झालेलं चिकन टाकलं आहे आणि त्याच्यावरती आपण आता टाकून देऊया बरिस्ता कांदा तळलेला, क्रिस्पी झालेला. नंतर थोडीशी कोथिंबीर, परत पुदिन्याचे पानं थोडेसे, आणि मग आता भाताची लेयर लावूया आपण. हळूहळू अलगद भात टाकायचं आहे. भात हळूहळू टाकून घेऊया. हळू हलक्या हाताने पसरायचा, नाहीतर तुकडे होतात तांदळाचे. नंतर वरतून कांदा टाकून द्यायचा आणि कोथिंबीर थोडीशी, आणि नंतर पुदिन्याच्या पानाने वास छान येतो. आणि थोडंसं तूप पण टाकून द्यायचं वरतून, म्हणजे भात कसा छान होतो. आता मी साईडला कणिक लावून घेते टोपाला, म्हणजे दम व्यवस्थित बसेल. आता त्याच्यावरती झाकण ठेवून देते मस्त. एक तवा घ्यायचा, तो गरम करून घ्यायचा. 5 मिनिट हाय फ्लेमवरतीच किंवा मीडियम फ्लेमवरती टोप ठेवून घ्यायचा गॅसवर, आणि मग नंतर 5 मिनिटांनी स्लो करायचं. 10 मिनिट तसंच ठेवायचं. नंतर बिर्याणी बघा तयार झाली. भात एकदम मस्त झाला आहे आणि ही बिर्याणी तयार आहे. थँक्यू.